मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडीतील 5 जण दिवसा स्वप्न पाहतायत, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला। तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कधीच मतदान होणार नाही, कारण महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे ते मोदींच्या योजना बंद पाडतील, असंही बावनकुळे म्हणाले। काही थोड्या यशानी लोक हुरळून गेले आहे। 0.3% फक्त फरक पडला आहे आणि 0.3% फरक यावर सर्व लोकांना मुख्यमंत्री पद मिळण्याकरता खूप त्या ठिकाणी उत्साह आला आहे। 5 मुख्यमंत्री आतापर्यंत महाविकास आघाडीकडे जाहीर झालेले आहेत। चुकून महाविकास आघाडीला जर मतदान झालं तर हे मतदान मोदीजींच्या संपूर्ण योजना बंद करण्याकरता असेल। महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे मोदी सरकारच्या योजनांना बंद पाडणे आहे। महिलांना 8,500 रुपये खटाखट देऊ, प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला देऊ, असं महाविकास आघाडीच्या खासदारांनी उमेदवारांनी सांगितलं होतं। अजूनही कुठल्याही महिलांना 8,500 रुपये महिना मिळाला नाही। काँग्रेसच्या कार्यालयासमोर महिला रांगा लावतात आहे आणि पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या खासदाराच्या घरासमोर खटाखट 8,500 रुपये मिळाले पाहिजे, याकरताही रांगा लागणार आहे असं मला दिसतं आहे। खोटा नरेटिव्ह तयार करतात, काही सांगतात। उलट काँग्रेस पार्टीच्या सरकारने कर्नाटकमध्ये आज 3 रुपये डिझेल पेट्रोल वाढवलं आहे। महाविकास आघाडीच्या लोकांनी आज सांगितलं पाहिजे प्रेस कॉन्फरन्स घेऊन की कर्नाटक सरकारने 3 रुपये आज वाढवले आहे पेट्रोल डिझेलवर। मी या सरकारचा धिक्कार करतो। खरं तर कर्नाटकमध्ये आश्वासन दिले होते, आम्ही त्या ठिकाणी महागाई वाढवणार नाही, आम्ही पेट्रोल डिझेलचे रेट वाढवणार नाही, पण आज काँग्रेसच्या त्या ठिकाणी सरकारने, कर्नाटकच्या सरकारने 3 रुपये रेट वाढवले। मी त्यांचा धिक्कार करतो आणि हे लोक बोलतात एक आणि करतात एक।